नमस्कार, मी राजेंद्र हुंजे बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच विधान परिषदेतल्या एकूण गदारोळाबद्दल। कारण विधान परिषदेमध्ये आज असं घडलं, आतापर्यंत विधिमंडळाच्या एकूण कामकाजामध्ये इतक्या वर्षाच्या आपण हे पाहिलं असेल की सत्ताधारी काही आमचं ऐकत नाहीत म्हणून वारंवार विरोधकांकडून सभात्याग होणं, कामकाजावर बहिष्कार टाकणं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असतील। आज घडलंय नेमकं उलट। विरोधकच आम्हाला काही बोलू देत नाहीत म्हणून सत्ताधारीच सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर निघून गेले। असं कधीच विधिमंडळाच्या कामकाजात घडलेलं नव्हतं, असं जाणकार सांगतात। महासत्ताधाऱ्यांचा पळपुटे म्हणायचा की वारंवार सत्ताधाऱ्यांना कामकाज करू द्यायचं नाही म्हणून विरोधकांचा कांगावाखोरपणा म्हणायचा। या दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळं पळपुटेपणा आणि कांगावा या दोन मुद्द्याच्या भोवती आपण चर्चा निश्चितपणे करणार आहोत। मात्र हे घडलं कशावरून? गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि SRA मधल्या काही प्रकल्पांमधल्या घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आणि समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये जी ऑडिओ क्लिप बाहेर आली, राजेश्याम मोपलवार जे MSRDCचे MD आहेत, यांच्या सगळ्या मुद्द्याला सरकार बगल देत आहे आणि घोटाळेबाजांना पाठीशी घालतंय असं म्हणत विरोधकांनी आरोप करायला सुरुवात केली। आणि वाचवतंय कुणाला सरकार असे प्रश्न उपस्थित करून संख्याबळ विरोधकांचं विधान परिषदेत जास्त आहे आणि यालाच कुठतरी कंटाळून सत्ताधाऱ्यांनी थेट सांगितलं, आम्हीच आता सभागृहातून बाहेर पडतो, कामकाजावर आम्ही आमचा बहिष्कार टाकतो। सत्ताधाऱ्यांनी असं करणं शोभतं का, असे मुद्दे आज उपस्थित झाले। त्यामुळे सुरुवातीला एक रिपोर्ट बघूया आणि मग आपण आपल्या चर्चेकडे जाऊ। प्रकाश मेहता राजीनामा द्या या घोषणा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगल्याच गाजल्या। ताडदेव मिल, SD डेव्हलपर प्रकरण, घाटकोपर भूखंड असे एकामागोमाग एक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणत मेहतांना अडचणीत आणलं। मेहतांसोबतच विरोधकांनी सरकारचीही कोंडी केली आहे। हे प्रकरण आपल्याला मंजूर करता येत नाही असं अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माणाने दिलं होतं। त्याच्यावर मंत्री महोदयांनी लिहिलं की मी हे प्रकरण मान्य करत आहे आणि त्यामध्ये काही किरकोळ आत घातली की याची जनरल बॉडी मीटिंग झाली तर मग आपल्याला करता येईल। आणि त्यामध्ये त्यांनी पुढं लिहिलं सगळ्या विभागावर दबाव टाकण्याकरता की मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेलं आहे। म्हणजे हा निर्णय घेताना मला मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे। मुख्यमंत्र्यांना ताडदेव प्रकरण अवगत केलं होतं असा दावा प्रकाश मेहतांनी केलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मात्र हे प्रकरण माहीत नसल्याचं सभागृहात स्पष्टीकरण दिलंय। तर आपल्या मागे पक्षात काही लोक षडयंत्र करत असल्याचं पत्र व्हायरल झाल्यानं मेहता आणखी अडचणीत आलेत। मात्र हे पत्र काढलं नसल्याचंही मेहतांचं म्हणणं आहे। संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सोबत आहेत का? बिल्कुल नहीं। देखो, मेरे मुख्यमंत्री सक्षम है, सभागृह में हमको जो कहना था वो हमने कहा है, उसके ऊपर हम आज कायम है और जो भी इसके बारे में होगा वो माननीय मुख्यमंत्री की अध्यक्षता में या माननीय मुख्यमंत्री के मार्गदर्शन में होगा। एका आरोपात खडसेंचा राजीनामा, मग प्रकाश मेहतांना वेगळा न्याय का? ही विरोधकांची मागणी येताच बाहुबली 2 ची चर्चा चांगलीच रंगली। या लढाईत कोण जिंकणार हे सांगणं कठीण आहे, पण प्रकाश मेहतांच्या नावातच PM आहे अशी एका मंत्र्यानं दिलेली बोलकी प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते। संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई। आपण बघितलं नेमकं काय सगळा सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि आपला आजचा चर्चेचा मुद्दा आहे सत्ताधारी पळपुटे की विरोधकच कांगावाखोर। त्यामुळे या मुद्द्याभोवती आपण चर्चा करणार आहोत। तर या चर्चेकरता त्यातले सगळे मुद्दे स्पष्टपणे मांडण्याकरता आपल्यासोबत आहेत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शरद रणपिसे काँग्रेसचे आमदार, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणधीर कांबळे देखील आहेत जे आज दिवसभर विधान परिषद कव्हर करत होते। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आहेत आणि रणधीर कांबळे आजचा दिवसभराचा आढावा सांगितल्यानंतर त्यांच्याच ठिकाणी आपल्यासोबत येतील विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे धनंजय मुंडे। मी सुरुवात रणधीर कांबळे तुमच्यापासून करतो। काय घडलं सभागृहात की सत्ताधाऱ्यांना आज बहिष्कार टाकण्याची वेळ आली? राजेंद्र, आज विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या निमित्तानं चर्चा सुरू होती की देवीपाडा मुंबईतला जो SRA प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या निमित्तानं किरण पावसकर यांनी या सगळ्या प्रकरणात मंत्र्यांपर्यंत पैसे पोहोचलेत का अशा प्रकारचे आरोप झाले होते। त्या आरोपाला राज्यमंत्री वायकर उत्तर देत होते, रवींद्र वायकर उत्तर देत असतानाच दरम्यानच्या काळात जे मेहता यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या निमित्तानं सरकारनं आपल्याला
सरकारला या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. आणि त्या निमित्तानं विरोधक प्रचंड आक्रमक झाले आणि आक्रमक होत असताना कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं आणि चौथ्या वेळेला दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं, कारण की सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार टाकला. पण राजेंद्र, एकूण आत्तापर्यंतच्या एवढ्या वर्षाच्या कालखंडात विधानसभेतला असू द्या किंवा विधान परिषद, विरोधक प्रचंड आक्रमक असल्याचं आपण पाहिलेलं आहे. मात्र असं असतानाही सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीनं सभात्याग कधी केला नव्हता, बहिष्कार कधी केला नव्हता. अनेकदा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली होती, सभात्याग विरोधकांचा झालेला आपण पाहिलेला आहे, प्रचंड गोंधळ पण पाहिलेला आहे. त्या तशा प्रकारचा गोंधळ आज विधान परिषदेत एवढ्या मोठ्या प्रमाणात होता असं म्हणता येणार नाही. घोषणाबाजी होती, मागणी होती प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची, मात्र तरीही सत्ताधाऱ्यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांनी सगळ्या मंत्र्यांना बाहेर घेऊन बाहेर जाऊन बहिष्काराचा जो निर्णय आहे तो हे केला. एकूण राजेंद्र, हे स्पष्ट होतं यातून की सरकारच्या वतीने हे स्ट्रॅटेजिकल ठरलेलं आहे की विरोधकांना वेगळ्या प्रकारचं धक्कातंत्र द्यायचं, त्यासाठी ही स्ट्रॅटेजी त्याने आखली असावी. राजेंद्र, बरोबर आहे की ही धक्कातंत्र देण्याचा प्रकार म्हणायचा की आणखी काय? बापटसाहेब, काय सांगाल की ही सत्ताधाऱ्यांवरती वेळ काय यावी की आम्हीच कामकाजावर बहिष्कार टाकतो? म्हणजे अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडनं असतात, उत्तरं मिळण्याची, प्रश्न जे उपस्थित झालेले आहेत त्याला. का असं झालं की सभागृह सोडावं असं बाहेर वाटलं? असं आहे राजेंद्रजी, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये बहुमत आहे, आणखीन विधान परिषदेमध्ये दोन्ही काँग्रेसचं बहुमत आहे. बरोबर. प्रश्न बहुमताचा नाही आहे. विधानसभेमध्ये कामकाज जे चालतं, विधान परिषदेमध्ये सभापती उपसभापती हे याच्या बाबतीतला निर्णय घेत असतात. आमची तक्रार एकच आहे, विरोधकांना जे जे काही म्हणायचं असेल ते त्यांनी चर्चेच्या माध्यमातून जरूर म्हणावं. सरकार सक्षम आहे त्यांना उत्तर द्यायला आणि उत्तर देतोही. पण एक नवीन प्रथा, मी गेले 25 वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय, पण अशी प्रथा मी आत्ताच ही बघायला लागलो, म्हणून आम्हाला देखील थोडं अस्वस्थता आली की आज सभापतींची परवानगी घ्यायची, ते देतात. मी सभापतींना ह्याच्यात आणू इच्छित नाही. आणि मग आपलं जे आयुध आहे, म्हणजे कधी 289च्या माध्यमातून असेल, कधी 93च्या माध्यमातून असेल, लक्षवेधीच्या माध्यमातून असेल, तर लोकशाहीचा अधिकार आहे. पण प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर जे सरकारकडनं घ्यायला पाहिजे, आणि आमची अपेक्षा अशी असते की जसं प्रश्न उपस्थित होतो तसं त्याचं उत्तरही तिथे मिळालं पाहिजे. तर मग ह्या बाबतीत मात्र एक नवीन स्टाईल विधान परिषदेत मी बघतोय. मेजॉरिटी मायनॉरिटी सोडा, फार त्याने आम्हाला म्हणजे फरक पडत नाही. हे राजकारणात कोणी सत्तेत कोणी विरोधात असू शकतो, पण आपलं म्हणणं मांडून झाल्यावर समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, उत्तरच द्यायचं नाही, ते ऐकायचंच नाही. आणि शेवटी तिथे बोललेलंच मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापुढे जातं. आणि म्हणून एकतर्फी आपलं म्हणणं मांडायचं आणि विधान परिषदेमध्ये गोंधळ घालायचा, घोषणा द्यायच्या. काही तर मला आश्चर्य वाटतं की खरं हे वरिष्ठांचं सभागृह म्हणताना मला आता संकोचच वाटायला लागला की घोषणा द्यायच्या आणि मग वेळ पुढे गेली, प्रश्नोत्तराची वेळ संपली, लक्षवेधी पुढची पुकारली, तोपर्यंत मंत्र्याला उत्तरच देऊ द्यायचं नाही. ही नवीन प्रथा आणि पायंडा मी विधान परिषदेत माझ्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनात पाहतोय. आणि म्हणून आम्ही सभापतींना, उपसभापती होते त्यावेळेला विनंती करत होतो की तुम्ही आम्हाला संधी तर द्या बोलायची, आणि ती नाकारल्यानंतर जर आपलं म्हणणंच संधी मांडण्याची मिळत नसेल आणि न्याय मिळत नसेल त्या सभागृहामध्ये, तर सभागृहात बसून उपयोग काय? म्हणून आम्ही या कामकाजापासून बाजूला झालो. आम्हाला त्या कामकाजात भाग घ्यायचा नाही, ही आमची भूमिका होती आणि तीच आम्ही आज त्या ठिकाणी सभेमध्ये परिषदेमध्ये बजावली. ठीक आहे. धनंजय मुंडे, काय म्हणाल? खरं तर आदरणीय बापट साहेब या ठिकाणी बोलतायत, संसदीय कामकाज मंत्री म्हणून ते काम या ठिकाणी करतायत. या 24 तारखेच्या अधिवेशनापासून 2 ऑगस्ट म्हणजे आजपर्यंत
जो जो सभागृहामध्ये बिझनेस आला तो बिझनेस पूर्ण झाला. आजच विरोधी पक्ष दादागिरी करतोय, विरोधी पक्ष मंत्र्यांना बोलू देत नाही, विरोधी पक्ष फार मोठा अन्याय अत्याचार करतोय. आजच का दिसायला लागलं मला हे कळत नाही. ज्या 93 ज्या 289 ज्या काही गोष्टी या ठिकाणी बापट साहेबांनी सांगितल्या तो आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये माननीय सभापतीने, माननीय उपसभापतींनी, तालिका सभापतीने तो निर्णय घ्यायचा की आम्हाला बोलू द्यायचं का नाही बोलू द्यायचं. आजचा प्रकार जो झाला तो फक्त SRAच्या लक्षवेधीच्या संदर्भामध्ये सन्माननीय किरण पावसकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आम्ही गृहनिर्माण मंत्र्यांच्या SRAच्या घोटाळ्याच्या प्रकरणी राजीनामा मागितला. सभागृहात गोंधळ झाला. माननीय उपसभापती चेअरवर होते. माननीय उपसभापतींनी त्या ठिकाणी जसं आम्हाला बोलायची संधी दिली त्याच वेळेस सभागृहाच्या नेत्यांना बोलायची संधी दिली, पण गोंधळ जास्त होता म्हणून त्या ठिकाणी माननीय सभागृह नेत्यांचा आवाज पोहोचू शकला नाही. त्याच वेळेला कदाचित उपसभापतींना असं वाटलं की सभागृहाच्या नेत्याचं बोलणं बंद झालेलं आहे, त्यामुळे परत आम्हा विरोधकांना बोलायची संधी दिली आणि त्याच क्षणाला सत्ताधारी पक्षांनी पूर्णपणाने सभात्याग केला. माझं हे म्हणणं आहे की समजा विरोधक म्हणून आमच्यावर तक्रार असेल, आम्ही समजू शकतो, उपसभापती म्हणून तक्रार असेल, सभापती म्हणून असेल, आपण अविश्वासानं, तुम्ही सत्ताधारी आहात, सर्व सभागृहाचं कामकाज करून घ्यायची जिम्मेदारी ही सत्ताधारी पक्षाची आहे. तुम्ही आज म्हणताय की आम्हाला मंत्र्यांना उत्तर ऐकू दिले नाही जात नाही. तुम्ही सुद्धा खाली विधानसभेमध्ये 5वी बहुमतावर तिथेही विरोधी पक्षाच्या कुठल्याही सामान्य आमदाराला सुद्धा कुठल्या गोष्टीच्या बाबतीत बोलायला अधिकार नाहीये. म्हणून तुम्ही बदला पण घेता त्याच्या बाबतीत कधी धनंजय मुंडे, वचनबद्ध म्हणून त्याचा बदला विधान परिषदेत घेतला जातोय. नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, याचा बदला बिदला घेण्याचा विषय नाही. तुम्ही ही चर्चा करताय 24 तारखेपासून 2 तारखेपर्यंत एकूण या 8 दिवसामध्ये फक्त 6 वेळेला सभागृह तहकूब झालंय. त्या 6 वेळेपैकी आज 4 वेळा झालंय, म्हणजे एकूण मागच्या आठवड्यामध्ये फक्त 2 वेळेस सभागृह तहकूब झालं. आम्हाला जर सरकारला अडचणी आणायची होती, आम्हाला जर आमच्या बहुमतावर जर आम्हाला अडचण आणायची असेल, आज अप्रोप्रिएट बिल पास केलं ना आम्ही अप्रोप्रिएट बिलाच्या बाबतीमध्ये काल जे बिल पास झालं तर त्या बिलाला आम्हाला सुधारणा सुचवता येते जास्ती. आम्हाला करावं लागतं, पण आम्हाला सुधारणा सुचवायचा अधिकार आहे. सुधारणा सुचवल्यानंतर माननीय संसद आणि कामकाज मंत्री, आपण समजून घ्या, सुधारणा सुचवल्यानंतर काय अडचणी येतात आणि त्याच्यावर किती वेळ चर्चा होऊ शकते. अप्रोप्रिएशन बिलाच्या संदर्भामध्ये ते करावं लागतं. हे जरी खरं असलं तरी सुधारणा सुचवायचा अधिकार आम्हाला सभागृहात आहे आणि एकदा सुधारणा सुचवली की त्यावर आम्ही 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, कितीही दिवस चर्चा करू शकतो. पण असं आम्ही सरकारला अडचणीत आणायचं राजकारण केलं नाही. पुरवणी मागण्या झाल्या, पूर्ण पुरवणी मागण्या आम्ही या ठिकाणी चर्चा करून संपवल्या. कर्जमाफीच्या संदर्भातला तुमचा ठराव आणला, आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली, तुमचं उत्तर ऐकलं. भलेही 1.5 लाखाची का होईना कर्जमाफी, आम्ही तात्पुरते का होईना पण समाधान सरकारच्या बाबतीमध्ये व्यक्त केलं. पण आज भ्रष्टाचाराचा एक आरोप झाला आणि मंत्र्यांचा राजीनामा मागितला की त्याला उत्तर द्यायच्या ऐवजी सरकारने सभागृहातून पळ काढायचा. ज्या सरकारची जिम्मेदारी सभागृह चालवणं, हे मात्र चुकीचं झालंय. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बरोबर तुम्ही म्हणता संसदीय कार्यामध्ये एकूण विधिमंडळाच्या कामकाजात तुम्ही म्हणता अगदी खरं आहे, पक्षाला सभात्याग करावा लागेल. बरोबर आहे. विधिमंडळाच्या एकूण कामकाजात तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे की पहिल्यांदा कुठतरी सत्ताधारी असे गेले असतील. बापटसाहेब, हे कशासाठी केलं? म्हणजे आपण उत्तर द्यायचं सत्ताधारी म्हणून हे पळ काढणं बरोबर आहे का? हे सरकारवरती उलट प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या गोष्टी होतात. जर मंत्र्यांच्या बाबतीत इतक्या सगळ्या गोष्टी होत असतील तर टीका अशी होते की एका मंत्र्याला वाचवण्यासाठी म्हणून सरकारने परिषदेतनं पळ काढलं. मुळामध्ये पुंजेजी एक लक्षात घ्या, आम्ही कोणालाही काही वाचवणं वगैरेचा मुद्दा नाही. एक स्टाईल मुंडे साहेबांनी आणि विरोधी पक्षांनी परिषदेमध्ये केली आहे, ती अशी आहे की प्रश्न विचारायचा, उत्तर द्यायला लागलं की मग गोंधळ घालायचा, वेलमध्ये यायचं. किती यांचे सदस्य किती वेळा वेलमध्ये आले, बोलू द्यायचं नाही, उत्तराचा आशय समजू द्यायचा नाही. मला असं वाटतं की अरे हे सभागृह चर्चा करताय, तुम्ही उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती आमच्याकडे आहे, ती आम्ही देतो आहोत तिथे. आणि असं असताना केवळ हट्टहासापायी
आणि मग राजीनाम्याची मागणी तुम्ही केली तर आमचं काही त्याच्यात म्हणणं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये याच्या संदर्भामध्ये सडेतोड उत्तर दिलं, चौकशी करतो म्हणून सांगितलं, आणि एवढं करून देखील समाधान न होता काय झालंय आता की याच्यामध्ये वरच्या सभागृहात राजकीय उत्तर दिलेलं नाहीये. स्थितीमध्ये कुठेही विरोधी पक्षाला यश येत नाही. वरच्या सभागृहात यांनी उत्तर दिलं, राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, आणि ते उत्तर देत असताना पहिला राजीनामा द्या मग उत्तर द्या, अशा प्रकारे मला वाटतं कधी होत नाही. सभागृह हे उत्तर देण्याकरता आणि ते ऐकून घेण्याकरता आहे धनंजयजी, आणि म्हणून आपला हट्ट आहे तो बहुमताच्या जोरावर रेटून न्यायचा, आपलं म्हणणं मांडायचं, समोरच्याला बोलू द्यायचं नाही. हे सातत्याने चालू असलं तरी जशी जबाबदारी आमची तशी जबाबदारी आपली पण आहे. सभागृह हे शेवटी ही 2 चाकांची गाडी आहे, बरोबर. दोन्ही रुळावर असली पाहिजेत. आपण बापट साहेब इथे माझ्या फेकून देऊ लागला, बापट साहेब बोलूच द्यायचं नाही या प्रवृत्तीने. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये शरद रणपिसे आहेत, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये शरद रणपिसे आहेत, ते पण काही मुद्दे मांडू इच्छितात. शरदजी. नाही राजेंद्रजी, आज सभागृहाचं कामकाज सकाळी 10 वाजता सुरू झालं. 10 ते पावणे 12 वाजेपर्यंत स्पेशल सिटिंगमध्ये पुरवणी मागण्या मान्य झाल्या, ॲप्रोप्रिएशन बिल झालं. रेग्युलर सभागृह 12 वाजता सुरू झालं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या विभागाचा आज उत्तर देण्याचा दिवस होता प्रश्नाला, तेही उपस्थित होते. आणि त्यावेळेला माननीय धनंजय मुंडे उभा राहून असं म्हणाले की आता एक महत्त्वाचा प्रश्न मी उपस्थित करतो, 289 अन्वये हे कामकाज स्थगित करून हा जो काही घोटाळा झालेला आहे MP ताडदेवचा, तर याच्या संदर्भामध्ये सरकारने खुलासा केला पाहिजे. त्यावेळेला मग आता हा करायचा का नाही असा प्रश्न आला. मी आपल्याला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री महोदय सुद्धा म्हणाले तुम्ही विचारा, मी उत्तर देतो आणि प्रश्नोत्तरं नंतर घेऊ. इतकं सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्यानंतर मुंडे साहेब काही बोलले, मी काही बोललो, आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तरही दिलं. आणि उत्तर दिल्यानंतर मग मुंडे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी अशी मागणी केली की गृहनिर्माण मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्या, त्यांना निलंबित करा, मोपेलवारांना ताबडतोब निलंबित करा. ही मागणी आम्ही मोपेलवारांच्या संदर्भातली ती चर्चा ती आम्ही केली. आणि त्यावेळेला ते म्हणाले, मुख्यमंत्री असं खाली बसूनच बोलले की बाबा IAS अधिकारी आहेत, त्याचे काही नॉर्म्स, केंद्र सरकार हे सगळं आहे. मग आमची मागणी अशी होती, निलंबन करता येत नाही तर त्यांची ताबडतोब बदली करा, कारण समृद्धी महामार्ग हा त्यांच्या आधिपत्याखाली होतोय आणि एवढे करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, तिथं त्यांना ठेवू नका, ही रास्त मागणी होती. नंतर सभागृह तहकूब झालं. मुख्यमंत्री नंतर उठून उभे राहिले, म्हटले बरोबर आहे तुमचं, मी ते तपासून घेतो आणि समृद्धी महामार्गावर जर याचा परिणाम होणार असेल, या चौकशीमध्ये अडथळा येणार असेल तर नक्कीच बदली करण्यात येईल. हे सगळं व्यवस्थित झालं. मग प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर इतरही काही जे काही कामकाज होतं ते कामकाज झालं. आणि त्यानंतर लक्षवेधी 5वी जवळजवळ म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून 3:30 पावणे 4च्या सुमाराला लक्षवेधी 5वी ती पावसकरांची आली. आणि त्याच्यामध्ये राज्यमंत्री गृहनिर्माण रवींद्र वायकरजी उत्तर देत होते आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. बोरिवलीच्या SRA स्कीममध्ये भ्रष्टाचार झालाय हे विचारलं गेलं. ते म्हणाले हो, यांनी जे प्रकल्प बाधित होते त्यांच्या इमारती सुद्धा. हो, कोण म्हणालं? राज्यमंत्री. भ्रष्टाचार झालाय कबूल केलं. आम्ही विचारलं भ्रष्टाचार झालाय आणि प्रकल्प बाधित इमारती सुद्धा बिल्डरनी विकलेल्या आहेत. ते म्हणाले हो, रेकॉर्डर आहे, हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळं, रेकॉर्ड आहे. एक मिनिट राजेंद्रजी. आणि गिरीश बापट साहेब म्हणतात ना, गिरीश बापट संसदीय कामकाज मंत्री, त्यांना अनुभव आहे. आज स्वतः गिरीश बापट साहेबांची सभागृहात थांबण्याची इच्छा होती. त्यांना कुणी हाताला धरलं, चला बाहेर, चला बाहेर. आता मी याच्याबद्दल काय बोलावं. आणि आपण म्हणताय उपसभापतींनी बोलायला परवानगी नाही दिली. माझ्याकडे हे रेकॉर्ड आहे विधिमंडळाचं. 4:20 उपसभापती म्हणाले मी संसदीय कार्यमंत्री श्री गिरीश बापट यांना बोलण्यास अनुमती देत आहे. आता एवढं झाल्यानंतर त्यांची इच्छा होती बोलायला, त्यांनी माईक ऑन केला, पण त्यांना सुद्धा बाहेर नेण्यात आलं. आता हे सांगावं त्यांनी. ते काय म्हणतात साहेब, नाही चुकीची रणपिसे साहेब चुकीची माहिती देऊ नका.
मी हात वर केला हेच बोलण्याकरता, तेव्हा त्यांनी तौकूफ केलं पहिल्यांदा, मग तौकूफ करून जेव्हा सुरू झालं तेव्हा मी हात वर केल्यावर माझ्याकडे मला minute to आणि minute चंद्रकांत दादांना minute to बोलू दिलं minute नाही. proceeding आणि आहे. मुंडे साहेबांना परत बोलू बापट दिलं. साहेब, मी proceeding मला घेऊन असं बसलोय वाटतं की minute to minute विधिमंडळाचं. उपसभापतींनी आणि तहकूब मला केव्हा बोलू केलं? दिलं नाही. आणि हे चंद्रकांत बघा, दादांना बोलू दिलं नाही. हे बघा, त्यांनी पुन्हा मुंडे उपसभापती साहेबांना तहकूब बोलायला केला तर दिलं. टायमिंग सांगा. मी टायमिंग सांगतो ना. हे बघा, तहकूब किती वाजता झालं? 16 वाजून 20 मिनिटांनी उपसभापती म्हणाले मी संसदीय कार्यमंत्री श्री ताई, गिरीश येतो ताई, एक बापट मिनिट. यांना बोलण्यास अनुमती देत आहे. सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसावे. हे त्याच मिनिटाला घडलं. गिरीश बापट, सभापती महोदय मी आपल्याला असं बटन दाबतायत. मग पुढे डॉट आले, गोंधळ झाला आणि मग उपसभापतींनी 15 मिनिटाकरता सभागृह स्थगित केलं. हे ऑन रेकॉर्ड आहे. मला काय असत्य बोलायचंय. आणि बापट साहेब आहे बघा, संसदीय कार्यमंत्री म्हणून ते चांगलं काम करतात. आमचे अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. त्यांनी या बाबतीत असत्य बोलू नये. मी रेकॉर्ड घेऊन आला, त्यांना संधी दिली होती. निलमताई, मी येतो. धनंजय येतो तुमच्या. आता हे बघ 20 रणपिसे मिनिटं साहेब झाली हे सांगा सोडून. की नाव माझं जरी उपसभापतीने गिरीशजी. घेतलं तरी बोलत मुंडे होते साहेब. आणि मुंडे साहेबांना मी म्हटलं आता माझं नाव घेतलंय मला बोलू द्या. ते बसायला तयार अहो नव्हते. साहेब, आणि आपण मग बापट सगळेजण साहेब तुम्ही नेहमीप्रमाणे बाहेर जायला तयार वेळेमध्ये आला. नव्हता. मुंडेंचं तुमचे शब्द सगळं मी ऐकून ऐकले. घेतलं. मी बाकी संसदीय सगळ्यांचं कार्यमंत्री ऐकून आहे. घेतलं. मी कसा बाहेर जाऊ? मला बोललात बोलायचं तुम्ही. रेकॉर्डवर. राजेंद्र. मी बाहेर जायला तयार नव्हतो. नाही, हा निर्णय आम्ही एकत्र घेतला. पण भाषणच होऊ द्यायचं नाही, बोलूच द्यायचं नाही. मेजॉरिटीच्या जोरावर घोषणाबाजी करायची. राजेंद्रजी, वेळेमध्ये माझं यायचं. मत असं की आहे रणपिसे साहेब कुठली की संसदीय रवींद्र कार्यक्रम- वायकरजी राजेंद्र, काय आता राज्यमंत्री मी कधी ज्या बोलायचं? पद्धतीने माहिती मी- देत एक होते. मिनिट. बघा शरद त्यावेळची. शरद एक मिनिट. निलमताई एक मिनिट बरोबर मुद्दा आहे, आता मांडू द्या. मी रणपिसे येतो. सगळ्यांनी बोलू द्या, थांबा. बोलू द्या. निलमताई बोला. निलमताई ते पण बोला. मगापासून आता 25 मिनिटं झालेली आहेत. नाही, नाही, बोला, बोला, निलमताई. एक्झॅक्टली सभागृहात काय होतं तेच आता त्याचा होतं. आता तुम्हाला तेच आता अंदाज होतंय. आला असेल. तेच आता पण मी होतंय. सूत्ररूपाने बोलते. हा, तेच आता होत आहे. तर मी 25 आणि मी एवढं म्हणजे जेव्हा खूप असं हे करते, आरडाओरडा करते, त्यावेळेला आम्हाला बोलायला मिळतं. तर मी सूत्ररूपाने बोलते, मला त्या वादात जायचं नाही. हे पहिली गोष्ट, आज जे सरकारने निर्णय घेतली, आम्हाला यांच्याशी चर्चा आज आता सभागृहात या पद्धतीने करायची नाहीये. हे फक्त काही एक उदाहरण नाहीये. कारण आज जे ऐकणारे लोक आहेत, तुमचं IBN लोकमत, लक्षावधी लोक पाहतायत. प्रत्येक जण काही सभागृहात काय चालतं ते बघत नाही. 5 मुद्दे मी एकेका वाक्यात आधी सांगणार आहे. एक, पहिलं गोष्ट, सभागृहात याच्या पूर्वीही ठरलेले अनेक वेळेला निर्णय झालेला आहे, प्रश्नोत्तराच्या तासानंतर 289 घ्यायची. म्हणजे सगळं कामकाजाचं स्थगन करून त्याच्यानंतर पुढे चर्चा होते. आता ज्या वेळेला अति गंभीर अशी घटना घडते, तशी तर प्रत्येकच घटना गंभीर असते. अपघात झालेला असतो, कुठे शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली असते. बरोबर. पण तरीही प्रश्नोत्तराचा तास सुद्धा तेवढंच सभासदांच्या अधिकाराचा संबंधित विषय आहे. 40 दिवस शेकडो लोक ती उत्तरं जमवायला आणि आमदार त्याच्यासाठी काम करत असतात. आणि म्हणून प्रश्नोत्तराच्या तासाच्या अगोदर 289 घेऊ नये हा निर्णय पूर्वी आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा मान्य केला होता. आणि सन्माननीय सभापती शिवाजीराव देशमुख यांनी तो त्याच्याप्रमाणे अंमलात आणला होता. नाही, बापट साहेब, मला थोडंसं म्हणून मी या मुद्द्यांकडे येते. आता दुसरं असं होतं की रोज विरोधी पक्षनेते हे अत्यंत आक्रमक, अत्यंत त्यांच्याकडे खूप प्रश्न घेऊन लोक येतात. तर त्यांना रोज 289 मांडण्याची इच्छा असते, त्यांच्यावरती तो दबाव असतो. पण सभागृहामध्ये फक्त एका 289 वर थांबतं का, तर दाबत नाही. यांचे जेवढे सदस्य आहेत त्यांचे 5, 8 असे सुद्धा 289 असतात. बरं, ते असू दे, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण साधी गोष्ट आहे की हा एवढा अतिगंभीर विषय आहे, प्रत्येक पक्षाच्या 2-2 लोकांनी बोलायचं. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तर त्यावेळेला सुद्धा दिवाकर रावते बोलायचे, विनोद तावडे बोलायचे आणि बाकीचे अन्य सदस्य पाळीपाळीने एक जण बोलायचे परिषदेमध्ये. आणि नाही, बापट साहेब, मी आता सभागृहात 17 वर्ष आहे, त्यामुळे काही वेळेला ते दालनातच फेटाळायचे. पण आता रामराजे निंबाळकर सभापती आहेत म्हटल्यावर त्यांना पूर्ण अधिकार आहे काय करायचं आणि काय मांडायचं. आता मुद्दा असा आहे, 289चा जो काही निर्णय आहे तो रोज धाब्यावर बसवला जातो. डायरेक्टली प्रश्नोत्तर कधीही सुरू होत नाहीत. तुम्ही रोजचं हे काढा, रेकॉर्डिंग काढा राजेंद्र, आणि आजचंच काढू नका, एक वर्षभराचा काढा, एकाला स्टडी करायला बसवा, मी पण काढून देते त्याच्यामध्ये. एक दुसरा त्याच्यातला मुद्दा असा आहे की 289च्या बरोबर ती 289 जी असते ती कमीत कमी 1.5 तास चालते. 1-1.5 तास चर्चा चालते, खूप अहमयिका होते. ठीक आहे, गंभीर प्रश्न आहे कर्जमुक्तीच्या विषयावर. तर पहिल्या दिवशी 289 ज्याला दिली,
सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सरकारची चर्चेची तयारी पहिल्याच दिवशी होती. श्रद्धांजली झाल्याबरोबर आमचा प्रस्तावच येणार होता. यांनी प्रचंड वादंग केला. दोघांचा एकत्र ठराव करा. आता माझा पूर्ण होऊ दे. आजच्या दिवसात राजेंद्र मी सांगते ना, नाही असं नाही राजेंद्र, काय माहितीये का, अरे सभापतींनी असं तालिका सभापतींनी अनेक वेळेला केलेलं आहे की सभागृहाचे नेते उभं राहिल्यावर तालिका सभापती सांगतात की मी दुसऱ्याला परवानगी देतो. बरं, आमचे चंद्रकांत दादा पाटील असे आहेत का की सारखे उभे राहतात म्हणून? म्हणजे पूर्वी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की सभागृह नेते नुसता असा इशारा केला की सभागृह स्थगित व्हायचं. हे तर प्रकार होत नाहीयेत आता. आणि आजच्या सुद्धा दादा उभं राहिल्यानंतर किंवा गिरीश बापट उभं राहिल्यानंतर जेव्हा म्हणतात शरद रणपिसे की पण तुम्हाला परवानगी दिली, एका बाजूला परवानगी द्यायची सभापतींनी, परंतु यांनी सभापतींचं किंवा उपसभापतींचं न ऐकता एकदम घोषणा सुरू करायच्या, जेणेकरून चंद्रकांत पाटील असतील किंवा आम्ही कोणी असतील त्यांना मांडताच येणार नाही. चौथा मुद्दा असा आहे की जे आमदार आहेत सगळे आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, यांच्याही पक्षाचे आमदार आहेत, एनसीपीचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत. मधला एक जो आहे समूह आहे, चमू टीम जी आहे, आता काय रागवायचं तर रागवा. हे 3:30 पर्यंत सगळ्या ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन्स ठरतात पेपरच्या. तोपर्यंत हा संपूर्ण सभागृहात धिंगाणा चालतो. त्याच्यानंतर हे लोक निघून जातात 4 वाजता. संध्याकाळी 1-1.5 तासांनी इकडे तिकडे जाऊन येतात आणि बाकीच्या सभासद जे आहेत ना, मागच्या बेंचचे राऊंड जो आहे ना विधान परिषदेतला, त्यांनी मग संध्याकाळी 9 पर्यंत बसून काम करायचं. कारण हा 3-4 तास वाया गेलेला असतो. मी स्वतः रोज बघते हा सगळा प्रकार जो आहे तो. बरं, धनंजय मुंडे आम्हाला वैयक्तिक सहकार्य देतात, तो प्रश्न नाही आहे. आम्हालाच वैयक्तिक सहकार्य देतात की नाही याचा प्रश्न असा आहे की शरद रणपिसे बोलल्यावर नारायण राणेंना बोलायचं असतं, भाई जगतापांना बोलायचं असतं. 4-4, 5-5 सदस्य एकाच प्रश्नावर कसे बोलून चालेल? मला तुम्ही आज सुद्धा सांगा. शेवटी सभापती सुद्धा एका पॉइंटला सांगतात की अहो थांबा, तरी काही सदस्य, तुम्ही रेकॉर्डिंग बघा, खेकसल्यासारखे बोलतात सभापतींशी. पण हे प्रश्नोत्तर करतात, त्यांना देतात, आम्हाला हे बरोबर नाहीये. हे जे मुद्दे आहेत आणि शेवटचा मुद्दा नाही राजेंद्र, शेवटचा मुद्दा ब्रेक घ्यायचा, ब्रेक घ्यायचा, मी येतो. धनंजय मुंडे म्हणाले त्या मुद्द्याकडे मी येतो, ब्रेक घ्यायचा मला, मी येतो. एक फक्त धनंजय मुंडे हे सगळे विरोधकांच्या बाबतीतले जे मुद्दे समोर येत आहेत, तर ही कांगावाखोरपणा विरोधक करतोय किंवा विरोधक सातत्याने कांगावा करतोय म्हणून सत्ताधाऱ्यांना पळ काढावा लागतोय वगैरे वगैरे आज दिवसभरातली चर्चा होती. हे असं का होतं? एक राजेंद्रजी, एक विषय ज्या मुद्दा आता निलमताईंनी या ठिकाणी उपस्थित केले, आता जे काही नियम आहेत त्या नियमाने आम्ही बोलायचं नाही. 289चा अर्थ काय, 289 काय सांगतं की महत्वाचा विषय असल्यानंतर, तो महत्वाचा विषय बोलल्यानंतर त्या महत्वाच्या विषयाच्या संदर्भात बाकीचं सर्व कामकाज प्रश्न उत्तरासहित, हे खरं आहे की माननीय सभापतींच्या समोर हा विषय ठरलाय की 289 हा प्रश्न उत्तराच्या तासानंतर घ्यावा. पण कर्जमाफीसाठी 289 लाखो शेतकऱ्यांचा, करोडो शेतकऱ्यांचा प्रश्न नाही आहे. आत्महत्या हा प्रश्न त्यांचा नाही आहे. तो 289 आम्ही मांडायचा नाही. त्याचबरोबर घाटकोपरची घटना घडली, 17 लोक गेली, त्या 17 लोक अधिवेशन चालू असताना गेल्यानंतर आम्ही 289 मांडायचा नाही. हे काय चाललंय? म्हणजे विरोधकांनी सरकारला अडचणीत आणणारा कुठलाही विषय बोलायचा नाही, मांडायचा आणि कोणी मांडायचा. बापट साहेब, आपण बोलत असताना मी बोललेलो नाही. बापट साहेब, आपण बोलत असताना, निलमताई बोलत असताना मी बोललेलं नाही. आता धनंजय मुंडे तुम्ही मांडा, ब्रेक घ्यायचा आपल्याला. नाही, चुकीची काय माहिती दिली बापट साहेब? आपण बोलत असताना मी काहीही बोललेलो नाही. आपल्या माहितीसाठी दिल्यानंतर 2 तास ही फक्त एकदा झालेली सलग 4 289. 1 मिनिट, आपल्या माहितीसाठी सांगतो. मुंबईमधल्या विद्यापीठाच्या निकालाच्या दिवशी 289 हा प्रत्येक सदस्याला देता येतो. 289 जर 4 सदस्यांनी एका विषयाच्या संदर्भात दिला असल्यानंतर 289 जर 4 सदस्यांनी दिलाय तर त्या एका विषयावर 4 सदस्याला बोलायचा अधिकार नाही. आपण सांगावं असं. हे बघा, सगळ्यांनी एकत्र पक्ष काही विषय नेऊ नका. आपल्याला
आपल्याला भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली होती, उत्तर द्यायला आपण बोलायला तयार होतात बापट साहेब. आपलं रेकॉर्डवर आलंय, हे प्रोसिडिंग आहे, त्या प्रोसिडिंगवर तुम्ही आम्हाला काही बोलायला अडचण बोलू नव्हती, नका. आपण बोलू देत नाही. आणि एक मिनिट मी बापट जेव्हा साहेब, बोलायला आपण उभं राहिलो बोलत तेव्हा असताना मी मुंडे बोलू साहेब दिलं नाही. आपल्या बापट गोंधळ साहेब, घालत होते. राजेंद्रजी असं असेल तर बोलण्याला काय अर्थ आहे? नाही, बोला ना, मला मी break घ्यायचा, बापट तुम्ही साहेब मुद्दा बोलत मांडा. असताना बोललेलो का? नाही ऐकताय तर तुम्ही मुद्दा बापट मांडा, साहेब आपण बोलत परत चर्चा असताना मी पुढे नेऊ. बोललोय का? या चर्चा एवढीच आहे की ज्या वेळेस सभापती महोदय एखाद्या सदस्यांचं नाव घेतात बोलायला, त्या क्षणाला पहिला बोलणारा माणसाचं माईक बंद होतं, माईक चालू राहत नाही. ही सभागृहातली सिस्टीम आहे. ज्या आता गदारोळ कधी होत नाही सभागृहामध्ये. ओरडताना जोरजोराने. तुम्ही 15 वर्ष सत्तेत, तू कुठे शांत 15 वर्ष, अरे नाही ओरडायचं का नाही? का ओरडू नये? सामान्य माणसाचा आवाज ओरडा. सभागृहात काढू नये का? 10 शांतपणे लोकांनी एकदम बोलावं. ओरडायचं असतं का? ताई आपण सुद्धा आपण बोलत असताना मी काहीही बोललेलो ठीक आहे. नाहीये. आज आपली जी अवस्था झालेली आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपण कसे एकत्रित येऊन एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेही उत्तर देऊन नाही तर सभागृहाच्या बाहेर पळून, हेही महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे या विषयावर मला जायचं नाही. आपण नियमावर बोलताय ना, सभागृहाच्या कामकाजावर बोलताय, आपण बोलू. या विषयावर आपण सांगितलं की आम्ही बोलू देत नाही. सामान्य माणसाच्या विषयावर गदारोळ नाही सभागृहात करायचा. ज्या वेळेस चर्चा आमच्या समाधानकारक उत्तर मिळत नाही सरकारकडून, त्यावेळेस आम्ही गदारोळ नाही करायचा. मग आजपर्यंत पिढ्या परंपरागत गदारोळ होतो, सभात्याग होतो. ह्या सगळ्या गोष्टी कशावर ठरल्या? शेवटी सामान्य माणसाला विरोधी पक्ष तुमच्या बाजूने लढतोय, या संदर्भातले विषय कशातून कळतात ताई? आपण किती वेळेस गदारोळ केला, आपण किती वेळेस सभात्याग केला निलमताई, हेही 15 वर्षाचं राजेंद्र बोलू रेकॉर्ड देतात. सभागृहात मी येतो आहे, ताई तुमच्याकडे. विधिमंडळात आहे. त्यामुळं नियमाच्या विषयाबाबतीत नियम सारखे आहेत. पण काय होती अडचण राजेंद्रजी सांगू? ज्या वेळेस आपण 15 वर्ष विरोधी पक्षात काम केलं, त्यावेळेस ते नियम आपल्याला चांगले वाटतात. पण ज्या वेळेस आपण सत्तेत येतो, मग त्या नियमाची ज्या वेळेस आत्ताचा विरोधक आपल्यावर हावी होतो, त्यावेळेस ते नियम तुम्हाला वाईट वाटतात, विरोधक वाईट वाटतात, विरोधकांनी उपस्थित ठीक केलेले आहे. प्रश्न वाईट वाटतात. धनंजय, याच मुद्द्यावर मी बापट साहेबांचं उत्तर घेतो. मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकची वेळ टळून चालली आहे. छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ आणि जे मुद्दे उपस्थित केले धनंजय मुंडेंनी त्याचं उत्तर आपण बापट साहेबांकडे देऊ. ब्रेकनंतर स्वागत. ज्या मुद्द्यावरून गोंधळ विधान परिषदेमध्ये झाला, प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री यांच्या SRA मधल्या सगळ्या आरोपांबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल जे चर्चा झाली आणि त्याच्यावर राजीनाम्याची मागणी झाली आणि गदारोळ झाला. आणि दुसरं म्हणजे MSRDCचे MD राधेश्याम मोपलवार यांच्या समृद्धीमधल्या कथित व्यवहाराबद्दल. तो व्यवहार आहे नाही हे अजून सिद्ध व्हायची गोष्ट आहे. पण याच्यावरून जो गदारोळ झाला, यावर राधेश्याम मोपलवार IBN लोकमतशी बोलताना काय म्हणाले ते ऐकू आणि आपली चर्चा पुढे नेऊ. गेल्या 24 तासात सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये तथाकथित राधेश्याम मोपलवार जे MSRDCचे व्हाईस चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांचा आवाज आहे असा दावा केला जातोय. मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता काय हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेतोय. मोपलवार साहेब, एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एका मिडलमॅनशी बोलताय आणि मंत्रालयात काही पैसे देऊ लागतात, ह्या सगळ्या प्रकार संभाषण आहे. तर वस्तुस्थिती काय आहे? ह्या ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत त्या कम्प्लिटली फेक आहेत. तांत्रिक गुन्हेगारीमध्ये वाकफगार असणाऱ्या मंडळींनी मला ब्लॅकमेल करण्यासाठी केलेल्या ह्या ऑडिओ क्लिप्स आहेत. त्यात मुळीच सत्यता नाही. आणि या राज्याचं सर्वोच्च असलेलं जे विधिमंडळ आहे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की या ऑडिओ क्लिपची सत्यता आहे.
पुढच्या 1 महिन्याच्या आत तपासण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. या चौकशीनंच सगळी वस्तुस्थिती बाहेर येईल. या चौकशीला मी पूर्णपणे सहकार्य करेन. त्यामुळे ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावर अधिक काही बोलणे मला उचित वाटत नाही. सर, गेल्या 24 तासामध्ये साधारण 30 ते 35 ऑडिओ क्लिप ह्या तुमच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी त्या पोस्ट केल्या जातात, सोशल मीडियावरती होत्या, व्हॉट्सअपवरती फिरत आहेत. तर ह्या जे काही संभाषण किंवा ज्या व्यक्तींचं नाव तुम्ही घेता त्या व्यक्तींना कधी भेटलात, कधी बोललात का? ज्या ऑडिओ क्लिप्स आपण म्हणतात, मला वाटतं 20-25 ऑडिओ क्लिप्स आहेत आणि सोशल मीडियावर 16 तारखेपासून त्या सर्क्युलेट होतात. काल एका चॅनलवर सुद्धा त्या आलेल्या आहेत. त्या ऑडिओ क्लिप्सच्या मधलं संभाषणामध्ये मी नाही, माझ्या आवाजाची नक्कल करून ह्याबद्दल काही लोकांनी जाणीवपूर्वक अपप्रचार करणे किंवा बदनामी करण्याचा तो प्रयत्न आहे. तर हे होते राधेश्याम मोपलवार, ज्यांचं म्हणणं आहे की विधिमंडळाने जी काही चौकशी लावलेली आहे त्या चौकशीला मी पूर्णपणे सहकार्य करेन आणि चौकशी अंती दूध का दूध पाणी का पाणी होईल. कॅमेरा पर्सन सचिन कुबडेसह संजय सावंत, IBN लोकमत, मुंबई. आपण बघितलं राधेश्याम मोपलवार काय म्हणाले, पण शरद रणपिसे ज्या प्रकारचे सभागृहाच्या कामकाजाची सगळी पद्धत आहे, जे नियम आहेत, हेच कुठतरी आपण नीट पाळत नाही आहोत. असे संसदीय कार्यप्रणाली सध्या चालू आहे की सरकारला उत्तरं द्यायची आहेत, पण मग सरकारला थांबायचं नाही आहे, कारण काही गोष्टीला सरकारला उत्तर देण्यात देखील अडचण येते आहे, अशी परिस्थिती आहे. नाही, अशी काही परिस्थिती नाही. आता इतकी अधिवेशनं आम्ही पाहिली आणि सरकारला जेव्हा जेव्हा सहकार्य करायचं असतं त्यावेळेला आम्ही आणि मुंडे साहेबांनी सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. पण आता भ्रष्टाचारासारखे विषय आले, मुंबई विद्यापीठातल्या परीक्षांचे निकाल आले, त्याच्यानंतर पीक विमा योजनेचा प्रश्न आला, याच्यावर विरोधक आक्रमक राहणारच ना. आणि बघा, या आठवड्यामध्ये अशा घटना घडल्या की मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं, राज्यपाल महोदयांचे निर्देश होते 31 तारखेच्या आत आम्ही निकाल लावू, बिलकुल लावले नाही, मंत्री महोदय फिरकलेही नाही. त्याच्यानंतर आज हे 2 प्रकार, मोपलवारांचा, ताडदेवच्या भ्रष्टाचाराचा, त्या SRA घोटाळ्यामधला हे प्रकार आले. आमची तर सरळ मागणी अशी आहे की या ताडदेवच्या प्रकरणामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावं. आणि त्याचबरोबर दुसरी मागणी ही आमची अशी राहणार आहे की विद्यमान हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या आधिपत्याखाली न्यायालयीन चौकशी नेमली पाहिजे. निलमताई, मला याच्यात साधी गोष्ट म्हणायची आहे. कार्यपद्धतीमध्ये मी असं म्हणेन की आपण पाहिजे तर म्हणजे आता सभागृहाचे निर्णय आम्ही इथे घेऊ शकत नाही, परंतु मंत्र्याचं उत्तर सुरू झाल्यावर किमान 2 मिनिटं शांतपणे ऐकून घ्यावं असा नियम करू शकतो का आपण? एक. दुसरा मला नियम असा आहे, सभापती उपसभापतींनी सभागृहाच्या नेत्यांना किंवा संसदीय कार्यमंत्र्यांना बोलायची परवानगी दिली की त्याच्यानंतर आपण 2 मिनिटं ते चर्चेला तयार आहेत नाहीत, काय म्हणतात हे तरी ऐकून घ्यावं का घेऊ नये? आज मोपलवारांवरती सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण स्पष्टीकरण दिलं होतं, त्याच्यानंतर कामकाज सुरू झालं. आता पुढचा जो प्रश्न आहे सगळा प्रकाश मेहतांचा आणि किंवा कुठल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्याचा, तर ते तुम्ही आयुधातून मागा ना, त्याच्याबद्दल तुमच्या बरं आम्ही असं कधीच कोणी म्हणणार नाहीये. पण दुसरा मला एक अगदी मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. तुमचं सुद्धा टायटल आहे राजेंद्र कार्यक्रमाचं की सरकारचा पळपुटेपणा. अरे आतापर्यंत मग विरोधी पक्ष जो काही निघतो सभागृहातून, सभात्याग करतो तो, तर त्याला आम्ही पळपुटेपणा म्हणतो का कधी? हे ओरडायचे आम्ही जेव्हा सभात्याग करायचो ते पळाले म्हणून, तेव्हा मुंडे आमच्या बरोबर होते, त्यांनी त्या घोषणा ऐकल्या. निलमताई एक मुद्दा निश्चित, मला फक्त त्या शब्दाबद्दल त्या शब्दाबद्दल मी स्पष्टीकरण देतो फक्त काय वापरलाय. हे बघा, ज्या वेळेला सरकार सत्ता चालवायची असते, सरकारकडे ही जबाबदारी की उपस्थित सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं. आरोप तर होत राहणार आहेत, सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत, राजीनाम्याची मागणी वारंवार विरोधक करत असतील, त्यांचं ते काम आहे. पण सभागृह ज्यांना चालवण्याची शासनाने अधिकार दिले त्यांनी जर सभागृह सोडलं तर काय म्हणायचं? याला पळ काढणं म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? नाही काय म्हणायचं म्हणजे तेच मी सांगायचा प्रयत्न करते. राजेंद्र प्लीज, मला काय वाटतं, हे आज काहीतरी पहिल्यांदाच घडले असं नाहीये. तुम्हाला लक्षात आहे की नाही माहित नाहीये, पण डिसेंबर अधिवेशनात 2015ला या लोकांनी एवढा गोंधळ घातला सभागृहामध्ये. मुख्यमंत्री उभं राहिल्यावरती तालिका सभापतींनी त्यांना उभं राहिले आणि तालिका सभापतींनी बरखास्त केलं.
सुट्टी देऊन टाकली. शेवटी सभापती पण एवढे टेन्शनमध्ये गेले, एवढा गोंधळ माजला सभागृहात. मी हे सभागृह संस्थगित करतोय असं सांगितलं, त्याच्यानंतर आमचं राष्ट्रगीत झालं. अरे हे कशामुळे होतं? कारण सभापती आणि उपसभापतीच्या समोर हे लोक एवढं टेन्शन देतात आणि कारण एकच की यांचं बहुमत आहे म्हणून. आणि दुसरं मला असं म्हणायचंय की आम्ही असं कधी म्हणणार नाही की 289 मांडू नका किंवा हे मांडू नका. आम्ही कोण म्हणणार आहे? सभागृहात प्रत्येकाचा अधिकार आहे तो जो आहे तो. म्हणणं एवढंच आहे की यांनी यांच्या सदस्यांच्या वेळेचं नियमन केलं पाहिजे, जेणेकरून एकही विधेयक झालं नाही यावेळेला, एकही विधेयक झालेलं नाही आतापर्यंत, आणि मग विधेयकांना चर्चेला वेळच मिळत नाही. ठीक आहे, पण बापटसाहेब आमचा जीव जळतो, मोठमोठी विधेयकं येतात चर्चेला, आम्हाला बोलता येत नाही त्याच्यामध्ये. बरोबर, हे स्वाभाविक आहे. प्रत्येक मागण्यांमध्ये सुद्धा असाच प्रकार होतो. बरोबर आहे, प्रत्येक 4-4 मिनिटांमध्ये उरकला आम्ही. प्रत्येक सदस्याच्या बाजूला येणारी ही स्वाभाविकता आहे की मतांची, की आपल्यापर्यंत हे बोलायला मिळत नाही. बापटसाहेब, याच्यात काय मार्ग काढला पाहिजे? कारण तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात, इतक्या वर्षाचा गाडा अनुभव तुमचा आहे, आणि सभागृहातनं आपण बाहेर जाणं हे संसदीय कार्यमंत्री म्हणून तुम्हाला आजची गोष्ट पटली आहे का, की सत्ताधारी यांनी सभागृह चालवलं पाहिजे, आपण बाहेर नाही गेलं पाहिजे? राजेंद्रजी, हे आपण जे वारंवार सांगता आहात ते विधान परिषदेमध्ये सत्ता जरी आमची असली तरी संख्यात्मक दृष्ट्या विरोधी पक्षाची संख्या जास्ती आहे, आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की निवड सभापती उपसभापतीची काँग्रेसच्या सदस्यांमधनं झाली. तोही काही मुद्दा नाही, आम्हाला ते चालतं. मुळात मागापासून मी तुम्हाला सांगतोय की आपलं म्हणणं मांडायचं, आणि मग जेव्हा आम्ही उत्तर द्यायला उभा राहतो तेव्हा आपल्या स्टाईलनी सभागृहात गोंधळ घालायचा, वेलमध्ये यायचं, आरडाओरडा करायचा, बाकं वाजवायचे, हे कुठल्या लोकशाही परंपरेत बसत आहे? आणि म्हणून जर आम्हाला बाजूच मांडू देणार नसाल तर आम्ही ह्या कामात सहभागी होत नाही, एवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ते देखील मुंडे साहेब, आपला स्पीकर बंद झाल्यावर आपण बोलणं चालू ठेवलं, घोषणा चालू ठेवल्या, आमचं म्हणणं देखील आम्हाला तुम्ही मांडू दिलं नाही. इतक्या संख्याबळाच्या, मी असं म्हणणार नाही मस्तीवरती, पण ताकदीचं हे करू नका, कारण हे सभागृह प्रथा परंपरा नियमांनी चालतं, त्याच्यात निश्चितपणे आम्ही आपला आदर करतो, पण संख्याच्या बळावर दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही, ही घातक लोकशाही विरुद्धची प्रवृत्ती मला आता सभागृहात दिसते. आणि आम्ही सभापतींना विनंती करून देखील, सभापती हातबल होतात यांच्या पुढे. आज 2-2 तास 289, 1.5 तास लक्षवेधी, म्हणजे अहो सभागृहात कायद्याचं कामकाज 8 दिवसात मुंडे साहेब एक बिल पास नाही करू दिलं, पण वृत्तपत्रातलं बातम्या येण्याकरता आपण ज्या आयुधाचा दुरुपयोग करतात असं मी तुम्हाला म्हणेन, आणि लोकांच्या पुढे जाता. तुम्ही जा, हे सरकार कुठल्याही भ्रष्टाचारी माणसाला पाठीशी घालत नाही आणि माननीय मुख्यमंत्री घालणार नाही. पण आपल्याला असं आता झालंय की सगळी गोंधळाची स्थिती ती आपली आहे. मंत्री चुकीचे असतील तर राजीनामा घेणार का बापटसाहेब? गोंधळ करतात. मंत्री चुकीचे असतील तर राजीनामा घेणार का? एकमेव काम या सभागृहाच्या माध्यमातून आपण करतात. मंत्री चुकीचे असतील आणि सिद्ध झालं तर राजीनामा घेणार का? हॅलो, पण त्याला चौकशी करावं लागेल ना राजेंद्रजी. घेतले नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, पण चौकशी तर करू द्या. आम्ही यांनी बोललं की राजीनामा, हे रोज 100 लोकांचा राजीनामा मागतील. कुठलाही आरोप केल्यानंतर राजेंद्रजी तो सिद्ध व्हावा लागतो. ठीक आहे बापटसाहेब, ठीक आहे मुंडे साहेब, रोज यांना 100 राजीनामे लागतील. ठीक आहे धनंजय मुंडे, अशा पद्धतीनं कामकाज होणार नाही, हे काही बरोबर नाही. ठीक आहे धनंजय मुंडे. राजेंद्रजी, पहिले मी 2-3 मुद्द्यावरती विषय काढणार आहे. एक तर पहिल्यांदा मी खरंच कालचं एक विधान परिषदेतलं चित्र होतं की शिवसेनेने सत्तेत असून सत्ताधारी मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणला होता विधान परिषदेमध्ये. त्यावेळेस अनिल परब सन्माननीय सदस्य आणि नीलमताई यांनी भाजपच्या विनोद तावडेंवरती हक्कभंग आणला होता. हे चालतं सभागृहामध्ये, सत्तेत एकत्र आहेत, सत्तेमध्ये सोबत आहेत, पण तिथं मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग विधान परिषदेत चालतो. रोज उठून सरकार पळपुट आहे हे बाहेर आणि वर्तमानपत्रात शिवसेनेने सरकारच्या विरोधात बोलायचं, आणि आज मात्र सभागृहामध्ये या गोंधळावरती आम्हाला शिवसेनेने भाजप सोबत एकत्रित येऊन बोलायचं. मान्य आहे, आपल्याला महाराष्ट्र बघतोय, मला या गोष्टीचा आनंद आहे. आज भलेही इतक्या दिवस जवळ आली नाही शिवसेना या
या गोंधळामुळे शिवसेना भाजपच्या जवळ गेली, आनंद आहे. ती मनातून जावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आजपर्यंत या सभागृहामध्ये एकही नियम सोडून गोष्ट झालेली नाही. 289 हा आमचा अधिकार आहे. माननीय सभापती महोदयांनी बोलायला दिल्यानंतर आम्ही ते बोलतो. 2-2 तास 289 कुठलाही चाललेला नाही. फक्त मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा 289 हे 1 ते सव्वा तास चालला, कारण तेवढा गंभीर विषय तो होता. सामान्य माणसाचा आवाज उठवणं, बापट साहेब, जर या सभागृहामध्ये तुम्हाला अडचणीचं होत असेल तर माझं एवढंच विनंती आपल्याला की आपण संसदीय कामकाज मंत्री म्हणून किंवा सरकार म्हणून चांगली कामं करा. सामान्य माणसाला प्रश्न उपस्थित होऊ देऊ नका. आम्हाला काही बंद पडलं नाही सभागृहामध्ये सामान्य माणसाचे प्रश्न उपस्थित करायचे. आपण प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, आम्ही प्रश्न उपस्थित करणार नाही. पण आज तुमचं असं झालंय, 15 वर्षाच्या नवसाच्या सत्तेनं आपण आलात. 15 वर्ष तुम्ही रोज उठून एकेकाचा राजीनामा मागितला, त्यावेळेस तुम्ही चांगले होतात. आज आम्ही एक राजीनामा मागितला, तेही फाईलवर माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी स्पष्ट लिहिलंय की माननीय मुख्यमंत्र्यांचं काय काय जे आहे ते सगळे नियम डावलून हे प्रकल्प मंजूर करा, म्हणून हा विषय आला. तुमच्या मंत्र्यांनी ही चूक केली नसती तर आम्ही हा प्रश्न उपस्थित केला नसता. आम्ही चौकशी का नाही म्हणतोय, करायची गरज. आणि यापूर्वी सुद्धा जे घोटाळे आम्ही उपस्थित केले, बापटसाहेब आपल्याला माहित असतील, कुठल्याही प्रकरणाची चौकशी झाली नाही. एका प्रकरणाची एसीबी चौकशी या 2.5-3 वर्षाच्या काळात मंत्र्याची झाली. राजेंद्र, आम्हाला वेळ ठेवा थोडा. ताई संपत आला वेळ, मी येतो तुमच्याकडे. आपल्याला येतो. ताई आपल्याला इथल्या टेलिव्हिजनच्या वेळेवर सुद्धा नाही, हे सभागृहासारखंच झालंय ताई सगळं, त्यामुळे त्याचाच वेळ थोडा सगळ्यांना येतो. आता विरोधकाची एक शब्द जरी तोंडातून निघाला तर सरकारची किती अडचण होतीये राजेंद्रजी, हे आता आपण पाहताय. आणि त्याचा प्रत्यय या चर्चेत सुद्धा आपल्या समोर येतोय. म्हणजे यातून लक्षात घ्या की सरकार किती दुबळं आहे. सरकारला उत्तरं द्यायची नाही, सरकारला प्रश्न विचारू द्यायचे नाही. आणि प्रश्न विचारले तर म्हणतात विधेयकावर वेळ मिळत नाही बोलायला. हा विधेयकावर चर्चेला एकदा सदस्य उपस्थित उभा राहिला तर सभापतींना सुद्धा थांबवता येत नाही. हा विधान परिषद विधानसभेचा नियम आहे. विधेयक किती आले, खाली किती पास झाले विधेयक, बापटसाहेब आपण सांगताल. 3 विधेयक या 8 दिवसामध्ये विधानसभेमध्ये पास झाले. आणि आपण काल झाली, परवा झाली, आज रात्री 2 झाली, ज्यावेळेस विधान परिषद बंद झालं होतं. बापटसाहेब आपण विधान परिषद बंद झाली होती काल. अरे तुम्हाला बापटसाहेब एवढं तरी आम्ही विरोधकांनी आपल्याला किती वेळ वाढवला, मी थोडासा मी येतो तुमच्याकडे, वेळ वाढवला कार्यक्रम. राजेंद्रजी मला बोलू द्या 1 मिनिट. धनंजयजी एक मिनिट, बापट साहेबांचं उत्तर घेऊ आणि मी येतो. बापट साहेबांचं उत्तर घेऊ. आम्हाला जो अधिकार दिला आहे सर्वसामान्य माणसासाठी प्रश्न उपस्थित करायला, तो आम्ही अधिकाराचा वापर करणार. ठीक आहे ताई, तुमच्याकडे तर फक्त बापट साहेबांचं उत्तर घेतो. बर गिरीश बापट. राजेंद्रजी असं आहे की एक तर हे सरकार आणि मुख्यमंत्री कुठल्याही भ्रष्टाचाराला पाठिंबा देणार नाहीत. कोणी असेल त्याच्या बाबतीत कारवाई करेल. नंबर 1, सर्व क्षेत्रामध्ये राजेंद्रजी सर्व क्षेत्रामध्ये अगदी कर्जमाफीचं देखील यांना काही मिळालं नाही, शेतकऱ्यांना मिळालं. आणि म्हणून खोटे नाटे आरोप करायचे. विरोधी पक्षाच्या भूमिकेत असताना काही विरोधक गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. म्हणून सभागृहात गोंधळ घालायचा आणि सभात्याग आपण करताय, सभात्याग आपण करताय. सत्तेत असून सभात्याग करायची वेळ येते. गोंधळलेलं कोण आहे? नका. तुम्ही ज्या पद्धतीनं आता कामकाज चालवतात ते पूर्ण चुकीचं आहे. आणि म्हणून जनता हे सगळं ओळखून आहे. जनतेने लगातार ह्याच सरकारच्या मागे उभी राहिली, पाठिंबा दिलाय. आणि म्हणून तुम्ही म्हणाल तो दोषी आणि त्याला फाशी नसतं, तर कायद्याच्या बाहेर जाऊन जो करेल त्याला दोषी आणि फाशी हे सरकार देतं.
मुख्यमंत्री भक्कम आहे, सरकार भक्कम आहे, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवते. आता फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय, गोंधळलेली मनस्थिती आहे आणि म्हणून हे सगळे उद्योग आपण बहुमताच्या जोरावर विधान परिषदेत करतात. माननीय बापट साहेब, आपण गोंधळलेला आहात, त्या गोंधळलेल्या सत्ताधाऱ्यांना सभात्याग करावा लागला. आणखीन काय गोंधळ बघायचा? नाही गोंधळलेलो, आम्ही ठाम आहोत आमच्या मतावर. अरे मग सभात्याग कोणी केला? काम जे आमचं काम आहे ते तुम्ही करताय. काय वेळ आली आहे तुमच्यावर? सभात्याग नाही केला. तुमच्या या कामाच्या प्रवृत्तीवरती जर तुम्ही सत्ताधाऱ्यांना बोलूच देणार नसाल तर तुमच्या समोर बसून काय करायचं आम्ही? बापट साहेब, तुमचे चेहरे बघायचे, उत्तर घेत नाही. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून चर्चा करू शकतात. बापट साहेब, उद्या सभागृह चालवणार की नाही? माहिती हो तुम्हाला, आता संख्याबळ बोलतोय, मुंडे नाही बोलत. हे संख्याबळ बोलतोय, संख्याबळाचं नाही, मुंडे साहेब नाही. माननीय बापट साहेब, धनंजय मुंडे आपल्या माहितीसाठी सांगतो, मी सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी लढतोय. रात्र आम्ही चर्चा करू, पण चर्चा करायची नाही. चर्चेच्या वेळेला गोंधळ घालायचा, बाकं वाजवायची, वेलमध्ये यायचं, ही कुठली लोकशाही? हा कुठला विरोधी पक्षाचा आदर्श? हिंमत असेल तर चर्चा करा. 12-12 तास चर्चा करू तुमच्याशी. बापट साहेब, मी तर तुमचा गोंधळ विधानसभेत एवढा बघितलाय. त्यावेळेला मनोहर जोशी होते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते, स्वर्गीय राम कापसे होते, राम नाईक साहेब होते. अहो, हा गोंधळ तर काहीच नाही. त्यावेळेला सभागृह डोक्यावर घ्यायचे हे विरोधक. हे तुम्ही आणि बापट साहेब मी बघितले ना, तुम्ही होता त्यावेळेला, आपण एकत्र काम केलं. घ्यायचे. अहो, गोंधळ म्हणजे प्रचंड गोंधळ. एनरॉनच्या वेळेला मुंडे साहेबांनी भूमिका समजू शकतो. नागपूरच्या अधिवेशनामध्ये किती गोंधळ घातला. विषयाच्या संदर्भात आग्रही भूमिका समजू शकतो, पण घोषणा घालून गोंधळ करणं, समोरच्याला बोलू न देणं, ही जी प्रवृत्ती आहे आता आमच्या इथं असणाऱ्या विरोधी पक्षाची, ही लोकशाहीला मारक आहे. जनता हे तुमचं नाटक ओळखते, ढोंग ओळखते. जनता आमच्या बाजूने आहे आणि आम्ही जनतेकरता तुम्ही राजीनाम्यावर बोला ना. सभागृहात नाही दिला तरी राज्यात जनतेने आम्हाला बापट साहेब, तुम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोला, त्यांच्या राजीनाम्याबद्दल बोला, नीतिमत्तेबद्दल बोला. संरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही नैतिकता काहीच दाखवत नाही. असं कसं काय? मग असं चालू देणार का? कोणी काही टीका करायची, आम्ही प्रत्युत्तरच करायचं नाही का त्याचं? बोला बोला निलमताई, बोला. आता शांत राहा जरा प्लीज. बापट साहेब आणि मुंडे दोघंही जरा शांत राहा. धनंजयजी, तुम्ही संत प्रवृत्तीचे नेते आहात. तुम्ही संत प्रवृत्तीचे नेते आहात. शिवसेना आणि भाजप जवळ यावी अशी तुमची आंतरिक इच्छा आहे. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तुमचं जे आता पूर्ण उदार तुमच्याबद्दल चांगलं बोलायचा प्रयत्न करते. तुमचं जे उदार अंतःकरण आहे, शिवसेनेचा आता ऐका त्यांचं. नाही, प्रश्न असा आहे की उदार अंतःकरणाने जे तुम्ही सांगितलं की शिवसेना आणि भाजप एकत्र आले, त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद आहे. परंतु ज्या मुंबई विद्यापीठाबद्दल तुम्ही खूप आक्रमक होतात असं तुम्ही म्हणता आहात, प्रत्यक्षामध्ये तांत्रिक कारणं काढून सुनील तटकरे यांनी आणि नारायण राणे यांनी त्या हक्कभंगाला विरोध केला. आमचा हक्कभंग विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे, राजकीय द्वेषातून नाहीये. हा एक मुद्दा. आणि दुसरं मला इथे सांगायचं आहे की नाही, माझं पूर्ण होऊ दे ना, माझं पूर्ण होऊ दे. हे काय आता हे पहा, धनंजय मुंडे ही दादागिरी चालणार नाही. इथे काही तुम्ही कुठल्या गावात नाही आहात, हे असं ऐकून देणार नाहीये मी सुद्धा. सभा तुम्हाला काय महाराष्ट्रात मेसेज द्यायचा की विरोधी पक्ष नेता एकटा बोलत राहणार आणि तुमचा फक्त आवाज चालू येणार का? शिवसेनेबद्दल एकतर्फी टीका करतायत. तुम्ही निघाला होता जायला भाजपला एकतर्फी पाठिंबा द्यायला, त्याला असूया, तो द्वेष, तो संघर्ष तुमच्या शिवसेनेबद्दल आहे. आणि याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती माननीय उद्धव साहेब जी भूमिका घेत आहेत, त्याच्यामध्ये एनसीपीला शत्रू क्रमांक 1 शिवसेना वाटते. एका बाजूने वैयक्तिक संगनमत करायचा, दुसरीकडे खडसेंचा राजीनामा तुम्ही म्हणता. खडसेंचा राजीनामा घेतल्या, वैयक्तिक सगळ्यांचे संबंध असू शकतात, पण संपूर्ण संघर्ष यात्रा तुम्ही खडसे साहेबांना भेटायला गेले होतात. हे पहा, मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे कोणाचा राजीनामा घ्यायचा किंवा काय घ्यायचा याच्या संदर्भामध्ये. तुम्हाला अधिकार आहे कोणाचाही राजीनामा मागायचा, पण सरकारला चौकशी करू द्यायला वेळ द्या, म्हणणं मांडायला वेळ द्या. आणि शिवसेनेच्या बद्दल बोलत असताना आम्ही काय करायचं, आमचा पक्ष आम्ही आमच्या मताने चालवतो. तुमचा सल्ला तुम्ही न मागता परत देत असाल तरी त्याचा
शून्य महत्व आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या मनातली जेलसी, द्वेष, असूया, मत्सर हा जो शिवसेनेबद्दलचा आहे ना, त्याला थोडी ट्रीटमेंट करून घेतलीत ना तर सभागृहाचं कामकाज जास्त चांगलं राहील. धनंजय मुंडे. ताईंचा हा उद्विग्नता लक्षात येते मला की ज्या वेळेस सत्तेत असताना मुंड्यांमुळे आहे माझी, नाहीतर उद्विग्नता काही नाहीये, तुमच्या वागण्याच्या पद्धतीमुळे उद्विग्न आहे मी. ताई मी आपला शेजारी आहे, आपला चांगला शेजारी आहे, त्यामुळे मी अतिशय शांतपणाने बोलतोय. माझ्या चेहऱ्यावर बघा आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा. मला आता मी काही टीव्हीच्या समोर नाहीये, पण एक गोष्ट सांगा की आपण सत्तेत असताना आपण सत्तेचे भाग आहात. आपल्या पक्षाचे 5 कॅबिनेट मंत्री आहेत, आपल्या पक्षाचे 4 राज्यमंत्री आहेत, आणि एवढ्या सत्तेमधला वाटा असताना तुम्ही सत्तेतल्याच एका कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधामध्ये हक्कभंग आणताय. हे आजपर्यंत कधी झालंय का? आता हे का व्हावं हे आम्हाला माहित नाही. आम्ही आक्षेप तुमच्या हक्कभंगावर आणला नव्हता. हे सभागृह ज्या नियमाने चालतंय हे तुम्ही म्हणता, त्याच नियमाने आम्ही म्हणत होतो की हक्कभंग आणायचा असेल तर 7 सदस्यांनी उभं राहावं लागतं, तर ते हक्कभंग आणता येतं. 7 सदस्य शिवसेनेचे सभागृहात नव्हते, फक्त अनिल परब आणि नीलमताई हे 2 सदस्य फक्त सभागृहामध्ये होते. मंत्री म्हणून रावते साहेब होते. या तिघा व्यतिरिक्त शिवसेनेचं कोणी नव्हतं. तेवढाच विषय मुद्दा आम्ही बाहेर काढला. आणि दुसरा विषय म्हणलं की तुम्ही सत्तेत असताना सत्तेच्या मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग कसा आणता, याच्या पलीकडे आमचा विषय नव्हता. शिवसेना शेतकऱ्याच्या बाजूने किती आहे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही पाहिलं. सरसकट कर्जमुक्ती पाहिजे म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या शिवसेनेनी ज्या पद्धतीने भांडण अगोदर केलं आणि दिल्लीला जाऊन आली की शिवसेना कंप्लीट बदलली, ताई पाहिलंय. म्हणून आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मनात काहीही यायला काही अडचण नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जी चळवळ जे काय करताय फक्त मनातून करा, इमानदारीनं करा. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वेगळा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये, म्हणून आम्हाला कामकाज व्यवस्थित करायचंय. आम्ही नियमानेच कामकाज करतोय. पण याचा अर्थ तुम्ही खाली सत्तेत विधानसभेमध्ये ज्या दादागिरीनं सत्ताधारी पक्ष काम करतंय तेवढ्याच दादागिरीनं तुम्ही जर म्हणत असताल की विधान परिषदेने आम्ही काम करू आणि विरोधकांनी बोललं नाही पाहिजे, प्रश्न विचारला नाही पाहिजे, सामान्य माणसासाठी काहीही केलं नाही पाहिजे, तर आम्ही असं करू शकत नाहीत. आम्ही शेवटी सामान्य माणसाच्या प्रश्नाशी बांधलेलो आहोत आणि त्याचा आवाज म्हणून आम्ही या सभागृहामध्ये आहोत. तो आवाज आम्हाला बोलावा लागेल, काढावा लागेल. ठीक आहे बापट साहेब, उद्या सभागृह सुरळीत चालू होणार की नाही? संवाद साधा. मी येतो ताई तुमच्याकडे. संवाद साधा एवढीच आमची अपेक्षा आहे, गोंधळ करू नका. ठीक आहे. सभागृह उद्या संवाद साधा. सरकार उद्या सभागृह चालू ठेवणार की नाही? सरकार उद्या सभापतींच्याकडे जाईल. जर हे आज आम्हाला तिथे बोलू देणार नसतील तर मग परिषदेत बसून काय अर्थ आहे. म्हणून विरोधक स्वतः गोंधळलेत, सभागृहात गोंधळ घालतात, जनतेच्या मनात गोंधळ करायचा आहे. पण ही जनता आमच्या बरोबर आहे आणि कुठल्याही भ्रष्टाचाराला माननीय मुख्यमंत्री आणि सरकार पाठीशी घालणार नाही. आणि म्हणून यांचे सगळे डाव आता फसलेले आहेत. नैराश्येतनं या घोषणाबाजी चाललेली आहे, वेलमध्ये येत आहेत. ही कुठली लोकशाहीची परंपरा? अरे विरोधी पक्षात काम करत असताना कसं करायचं हे तुमच्या नेत्यांकडनं तरी तुम्ही जरा शिका. इतके अस्वस्थ होऊ नका. धनंजयजी मी बोलू राजेंद्र? बोला बोला. शरदजीकडे शेवटी जातो, बोला. आज 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 बापट साहेबांचं एकूण बोलणं ऐकलं मी. बापट साहेबांना जवळजवळ 25-30 वर्षापासून ओळखतो. मी पुण्याला शिकत असताना ते पालक म्हणून माझे होते. आज मी जे आमच्या बापट साहेबांना पाहतोय, आज जे नीलमताईंना ताईंना मी चर्चा करताना पाहतोय, आणि या दोघांना पाहिल्यानंतर सरकारची जी गोंधळलेली अवस्था भ्रष्टाचारामुळे समोर आलेली आहे ती या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली. जी सभागृहात पाहिली नव्हती ती गोंधळलेली अवस्था आयबीएननी समोर आणली. त्याबद्दल मी आयबीएनचे आभार मानतो. धन्यवाद. काही झालं नाही असं तुम्हाला भास होत शेवटी नाही. आजच्या कामकाजामध्ये मग शेवटी मी उभा राहिलो आणि सभापतींना, माननीय उपसभापती होते, त्यांना मी अशी विनंती केली की सभापतींच्या मार्फत आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, संसदीय कार्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना
आणि सर्व गटाच्या प्रमुखांना उद्या या संदर्भात बोलणार. सरकारने या पद्धतीनं जाणं योग्य नाही आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत गोंधळलेलो नाही. आमची दिशा ठरलेली आहे. अनेक भ्रष्टाचार झाले, चिक्की घोटाळ्यापासून शिक्षण खात्यातल्या घोटाळ्यापासून, त्याच्यावर काही आम्हाला उत्तरं मिळत नाही. विद्यापीठाच्या निकालापर्यंत आता सगळं सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ऑन रेकॉर्ड आणलं. त्या रेकॉर्डवर काही उत्तरच देता येत नव्हतं. आणि खरा गोंधळ राजेंद्रजी सांगू का, की धनंजय मुंडे उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही बोरवलीचा भ्रष्टाचाराचं सांगताय, ताडदेवबद्दल उत्तर द्याल का? रवींद्र वायकर हो म्हणाले. तेव्हा काहीतरी गडबड झाली आणि रवींद्र वायकर काहीतरी गडबड करतील असं सत्ताधारी पक्षाला वाटलं आणि मग त्यांनी सगळ्यांना बाहेर काढून टाकलं. हे असं घडलेलं आहे. हे सगळं असं घडलं. आता जे काय कॅमेरामध्ये साहेब हे असंच घडलं का? जो होता हे अजिबात असं घडलं नाही. मला कळल्यावर मी वर आलो. रवींद्र वायकरांनी चांगलं उत्तर दिलं. वायकरांनी त्यांनी सांगितलं ह्याच्यात अनियमितता आहे, मी याची चौकशी करतो. पण ह्यांचं कसं आहे की काही समाधान नाही झालं की राजीनामा द्या, सभात्याग द्या, समोरच्याला बोलू द्यायचं नाही. रणपिसे साहेब, मुंडे साहेब, हा सारा महाराष्ट्र तुमचं हे कृत्य बघतोय. सगळ्या क्षेत्रात अपयश आल्यानंतर आता ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून जनतेत गोंधळ करण्याचं काम करू नका. जनता तुम्हाला माफ करणार नाही, करणार नाही. बापट साहेब तुम्ही पुणेकर, मी पुणेकर, ताई पुणेकर, आपण एकमेकाला चांगलं ओळखतो. पण लोकांच्या प्रश्नासाठी झाले आता लोकांच्या प्रश्नासाठी बापट साहेब सभागृह चालू ठेवलं पाहिजे. यासाठी सरकारने उद्या पुढाकार घेतला पाहिजे की नाही? नक्कीच सरकारने तर पुढाकार घेतला पाहिजे. पण जी प्रवृत्ती आणि एका प्रकारची थोडीशी दादागिरी की बोलूच द्यायचं नाही, समोरच्याला मंत्र्याला बोलू द्यायचं नाही, असं असेल तर आम्ही कामकाजात सहभाग होणार नाही. पण जर बोलू दिलं आम्हाला तर आम्हालाच काम करायचंय, सरकार चालवायचंय, विषय सोडवायचे. पण एकीकडे तात्विक भूमिका मांडताना मुलायम द्यायचा आणि प्रत्यक्ष फ्लोअरवरती काय करायचं याची चित्रफीत आपण बघा. वेलमध्ये यायचं, घोषणा द्यायचा, समोरच्याला बोलू द्यायचं नाही. लोकशाहीमध्ये मुंडे साहेब हे अभिप्रीत आहे. तुमचं आम्ही ऐकून घेतो, मग आमचं ऐकायला तुम्हाला काय अडचण आहे? मग खरं जे काय आहे ते बाहेर जाईल, ते यांना नकोय म्हणून ते आम्हाला बोलू देत नाही. ठीक आहे, आमचं काय बाहेर जायला, आमचं काय बाहेर जायला विरोधकांचं? तुम्हालाच उत्तरं द्यायची भ्रष्टाचाराबद्दल. आमच्यावर काय आरोप आहे तुमचे? आम्ही गोंधळ घालतो एवढाच आरोप, पण भ्रष्टाचाराबद्दल उत्तर द्या ना. तेच तुमचं. अहो भ्रष्टाचाराबद्दल उत्तर द्या बापट साहेब. ठीक आहे, शेवटी उत्तर घ्यायला तुम्ही शांत बसाल तर तुम्हाला उत्तर नकोय, तुम्हाला गोंधळ वायकर उत्तर देत होते. जर समजा ते उत्तर देणार असेल तर उद्या तुम्ही शांत बसायला काय हरकत आहे? वायकरांचं उत्तर, शांतपणे मंत्र्यांचं उत्तर घेऊन ऐकायला काय हरकत आहे? बघा उद्या बघू. शेवटी हे सरकार आणि सभागृह आम्हाला चालवायचं आहे. पण ही यांची जी स्टाईल आहे ना, जी पद्धत आहे, जी सारा महाराष्ट्र बघतोय, ही बरोबर नाहीये. त्यांनी याच्यात सुधारणा केली पाहिजे. सभापतींचं ऐकलं पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे आणि सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांना बोलू दिलं पाहिजे. ते बोलू देणार असेल तर सभागृह चालेल, नाहीतर यांना यांचा गोंधळ लाख लाभो. ठीक आहे, मुंडे साहेब ऐकून घ्याल का नाही मंत्र्यांचं उद्या शांतपणे? जसं ताई म्हणाले तुमचा स्वभाव शांत आहे. बघा आता 24 तारखेपासून जर आम्ही मंत्र्याचं ऐकलं नसतं तर कदाचित आजचा गोंधळ हा 25 तारखेलाच राजेंद्रजी आपल्याला दिसला असता. या वयात काकांनी काहीतरी जनतेची दिशाभूल होईल असं बापट साहेबांनी, म्हणजे काका म्हणजे बापट साहेबांनी दिशाभूल असं बोलणं उचित नाहीये. ते संसदीय कामकाज मंत्री आहेत. आता बगर मंत्र्यांच्या उत्तराचं 8 दिवसाचं कामकाज झालं का बापट साहेब? आपण सांगावं. जर कामकाज झालंय, 8 दिवस शांततेनं कामकाज झालंय, फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा आला, 1 तास भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आल्यानंतर आपली अडचण झाली हे तुम्ही मान्य करा. आम्हाला सभागृह, आम्हाला लोकांची प्रश्न सोडवायचे, तुम्ही सत्ताधारी म्हणून तुम्हाला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. आमची काय अडचण नाही हो. आता आम्ही आपण वेलमध्ये आला ना, आपण वेलमध्ये येणं आपल्याला पटत नसेल, आम्ही सभागृहात सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवला ते पटत नसेल, विरोधकांनी काही करायचं नाही, 289 मांडायचा नाही, 93 मांडायचा नाही, लक्षवेधी द्यायची नाही, प्रश्न मांडायचा नाही, तर विरोधकांनी करायचं काय? बापट येतो सांगायचा बापट साहेब, वेलमध्ये यायचं नाही,
काही बोलायचं नाही, असं कसं होऊ शकतं? जे अयोध्या आम्हाला राजेंद्र, असं कोणी राज्यघटनेने परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेत, विधिमंडळाच्या नियम आणि परिषदेच्या जे नियम आम्हाला सांगतात, जे अयोध्या दिलेत, ते अयोध्येचा आम्ही वापरणार ना. उद्या तुम्ही म्हणताल की हे अयोध्या वापरायचे नाही, हे बरोबर नाही. त्यामुळं आम्ही जे अयोध्या वापरू त्या अयोध्यावर तेवढं समर्थ पाहिजे. धनंजय मुंडे ऐका ना, जेवढा अधिकार विरोधक म्हणून तुम्हाला देखील आहे, तेवढाच अधिकार मंत्र्यांना देखील उत्तर देण्याचा आहे. तुम्ही ते ऐकून घ्याल का नाही? उद्या जर समजा तयार झाले मंत्री उत्तर द्यायला, तर तुम्ही विरोधक म्हणून आम्ही राजेंद्रजी माझं हेच म्हणणं आहे, राजेंद्रजी माझं हेच म्हणणं आहे की आम्ही ऐकून आज 8 दिवस घेतलं, उद्याही आम्ही ऐकून घेणार आहेत, परवा दिवशी ऐकून घेणार आहेत. पण त्या ठिकाणी जनतेच्या समाधानाची उत्तरच आली पाहिजेत. जनतेच्या समाधानाची उत्तर आली तरी आम्ही कोण ऐकून घेतो, नाही आली तर आम्ही तेवढ्यापुरतं आंदोलन करतो. जो आम्हाला अधिकार दिलाय तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे आम्हाला. आणि आता हे लोकशाहीची भाषा करतायत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय चाललंय हे आम्हाला आजच्या कार्यक्रमात बोलायला लावू नका. नाही ठीक आहे, त्याची चर्चा वेगळी, आम्हाला दादागिरीची भाषा करताय. त्याची चर्चा कधीतरी वेगळी करूया, सभागृहामध्ये त्याची वेगळी चर्चा करूया. बापट साहेब उद्या आम्ही उत्तर ऐकायला तयार आहोत. बापट साहेब जर समाधान झालं नाही, सगळ्या ठिकाणी जनतेने तुम्हाला साफ केलंय. नाही बापट साहेब ऐका ना, त्याची वेगळी चर्चा करू साफसफाईची. ते काय मुद्दा नाहीये, निवडणूक आली की होते. पण आता मुद्दा आहे, हे म्हणतात आम्ही तयार आहोत उद्या उत्तर ऐकायला, तर तुम्ही काय तयार होत नाही? फ्रस्ट्रेशन तुम्ही तयार काय होत नाही? तुम्ही तयार व्हा बापट साहेब. गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही महाराष्ट्रातली जनता कधी सहन करणार नाही. विरोधक म्हणतायत मंत्र्यांची उत्तरं ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत, तर तुम्ही तयारी दाखवा. उद्या सभागृह चालू करा. वेळ कशाला वाया घालवायचा सभागृहाचा? आम्हाला तर वेळ वाया घालवायचा नाही, उलट आम्ही रात्र बसायला तयार आहे. ह्यांना काय आहे की आपलं मांडायचं, निघून जायचं आणि दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही. लोकशाहीत मुंडे साहेब असं चालत नाही. तेवढ्याच सन्मानाने तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. आज तुमचं बहुमत आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांचं ऐकलं नाही का? मोपेलवारांच्या भ्रष्टाचाराबद्दल बापट साहेब असत्य बोलू नका. बापट साहेब असत्य बोलू नका. आज सभागृहात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मोपलवारांच्या बाबतीत जे काही बोललं, वक्तव्य केलं, ते आम्ही शांतपणाने ऐकलं नाही का? झाली आहे तुम्हाला ना कोण घरचा ना घाटका झालाय. अरे काय बापट साहेब, आज दिशा कुठं चालली? नाही ऐका हे काय माहितीये का, हे असं झालंय सभागृहात चाललेली चर्चा इकडे अशी व्हायला नको, कारण महाराष्ट्र सगळा बघतोय. सभागृहात बघणारे सदस्य नाही बापट साहेब, सभागृहात ऐकणारे सदस्य कमी संख्येत असतात आणि टीव्हीवर बघणारी सदस्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे आपण थोडेसे शब्द सगळे आवडते घेऊ आणि उद्या सभागृह चालू झाले की परत एकदा चर्चेला बसू. परत एकदा चर्चेला आपण सगळे बसू. खरं बोलत नाही. मुंडे पडू नका की आम्ही पळून गेलो इथून. आमची तयारी आहे चर्चेची. नाही पण तुम्ही खरं बोला एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही खरं बोला. बोलत असतो. शिवसेना सत्यवचनी आहे. मनात एक आणि ओटात एक खंजीर नाहीये पाठीत ठेवलेला कुठे. ठीक आहे माझा वेळ संपला. अधिकचा वेळ मी वाढवून घेतला. गोंधळू नका, शांतपणे घ्या. पराभव आहे तो मान्य करा, जनतेचा निर्णय मान्य करा. ठीक आहे बापट साहेब मार्ग काढून उद्या चर्चा नका आणि राज्याला गोंधळात बापट साहेब मार्ग काढून तुम्ही संसदीय मंत्री आहात, मार्ग काढा आणि उद्या सभागृह चालू करा, म्हणजे बाकी काय गोंधळ उरणारच नाही. मार्ग तर आम्ही काढणारच आहे. असं कसं आहे? बरोबर. तो तुम्ही त्या ज्येष्ठत्वाच्या नात्याने काढाल आणि मग सभागृह चालू कराल ही आशा सगळ्यांच्या वतीने मी व्यक्त करतो. इथेच थांबतो. बराच वेळ कार्यक्रम मी पुढे वाढवला, पण सत्ता चालवताना सरकारमधला सत्ताधारी पक्ष हा प्रजापिता असतो आणि प्रजापिताने लढाईचे असंख्य प्रसंग त्यांच्यासमोर येतात. त्यामुळं लढाईचं मैदान सोडून निघून जायचं नसतं, तर लढाई लढायची असते आणि प्रश्नांचे सगळे समर्पक उत्तर देऊन तिथून मार्ग काढायचा असतो. पण जो शब्द आम्ही वापरला पळपुटे, याचा अर्थ शब्दशः न घेता आपण सभागृह सोडून गेलो म्हणून पळ काढला असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं लढाईचं मैदान सोडायचं नाही. प्रजापित्याच्या भूमिकेमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेणं ही तितकीच गरजेची. आशा करूया उद्या हेच प्रजापिताचं महत्त्व सरकार सभागृहाला पटवून देईल आणि सभागृह सुरू करेल. इथंच थांबतो. पहा फक्त लोकमत.